ज्याप्रमाणे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये एखादा डेटा आपण फीड करतो त्यावरच प्रक्रिया होऊन आपल्याला अनेक प्रश्न सुटतात, त्याच पद्धतीने मुलांच्या मेंदूमध्ये किंवा मुलांच्या मानसिक क्षमतेमध्ये जे तुम्ही फीड कराल तेच परीक्षेमध्ये उतरणार आहे। तर अगदी 20 सेकंदामध्ये प्रश्न कसे सोडवता येतात पाहूयात लगेच। जवाहर नवोदय विद्यालयाची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय विद्यालय मार्गदर्शिका व जवाहर नवोदय विद्यालय सराव प्रश्नसंच अगदी सहज सोप्या भाषेमध्ये आणि दर्जेदार अशा प्रश्नासह आपल्यासमोर या ठिकाणी याबद्दलची माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण मानसिक क्षमता चाचणी या घटकावरचा भाग 1 आणि भाग 2 अपलोड केलेला आहे। तो जर आपण पाहिला नसेल तर पाहून घ्यावे। त्याचबरोबर आजच्या भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक 3 म्हणजे मानसिक क्षमता चाचणी यामधील प्रश्न क्रमांक 3 सोडवून घेणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 1 आणि प्रश्न 2 सेकंदामध्ये कसे सोडवायचे याबद्दलची माहिती घेतलेली आहे आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहे, तुम्ही सर्च करून पाहू शकतात। तर या ठिकाणी आजच्या भागामध्ये आपण आकृती पूर्ण करा हा प्रश्न समजून घेणार आहोत आणि त्याच्या पद्धती पण आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत। तर पहा, आकृती पूर्ण करा हा भाग पाहत असताना मार्गदर्शिकेमध्ये हे आपलं 3रं प्रकरण आहे, आकृती पूर्ण करा। तर या ठिकाणी आकृती पूर्ण करत असताना कोणते प्रश्न प्रकार आहेत, कोणत्या प्रकारची प्रश्न परीक्षेत असतात हे या ठिकाणी आपण समजून घेऊयात। तर आकृती पूर्ण करा यामध्ये वेगवेगळे प्रश्न प्रकार आहेत। यामध्ये पहिला प्रश्न प्रकार आहे 4ही भागात समान रचना असणे। म्हणजे या प्रश्नाचं स्वरूप असं असतं, या ठिकाणी आकृतीचे 3 भाग दिलेले आहेत पहा, 1 2 3 आणि 4था भाग गायब झालेला आहे। तर तो गायब झालेला भाग शोधायचा आहे आणि यामध्ये 4ही भाग समान रचना म्हणजे 4ही ठिकाणी सारखीच रचना असलेल्या आकृत्या यासारखा एक प्रश्न असतो, म्हणजे या प्रकारचा एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो। तर या ठिकाणी पहा, 4ही समान रचना आहेत म्हणजे ह्या वरच्या कप्प्यामध्ये मध्यभागामध्ये असा किरण आलेला आहे, खालच्या कप्प्यामध्ये पण मध्यभागी, इथं पण मध्यभागी, म्हणजे या ठिकाणी जी आकृती असणार आहे ती आकृती जर आपण मनातल्या मनात जरी विचार केली तर आकृती कशी येईल पहा। तर या ठिकाणी मध्यभागात बाण आणि या ठिकाणी आडवी रेषा। तर असं जर आपण पाहिलं तर ही आकृती आपल्याला पर्याय 1 मध्ये दिसत नाही, 2 मध्ये पण नाही, 3 मध्ये आहे, 4 मध्ये नाही, म्हणजे पर्याय क्रमांक सी, म्हणून पर्याय सी ही आकृती पूर्ण करेल। म्हणजे किती सहज सोप्या पद्धतीने अगदी सेकंदामध्ये तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात। यानंतर दुसरा जो प्रश्न प्रकार आहे तो म्हणजे 2 आकृत्यांची आरशातील प्रतिमा। पहा, 2 आकृत्यांची आरशातील प्रतिमा हा प्रश्न प्रकार 2 आहे। यामध्ये जो प्रश्न प्रकार होता त्या ठिकाणी 4ही आकृत्या समान, परंतु या ठिकाणी आरशातील प्रतिमा म्हणजे या ठिकाणी जर निरीक्षण केलं आपण तर वरच्या 2 आकृत्या या ठिकाणी पहा, बाण या दिशेला डावीकडून उजवीकडे आहे, तर दुसऱ्या आकृतीमध्ये उजवीकडून डावीकडे आहे। आता या ठिकाणी पण वरची जशी जोडी झालेली आहे तसे या ठिकाणी जर विचार केला तर ही आकृती पूर्ण करत असताना तुम्ही सस्पेन्शनला सुद्धा या ठिकाणी आकृती ड्रॉ करू शकतात, म्हणजे चुकणार नाही। तर या ठिकाणी या पद्धतीनं आणि इकडं बाणाची आकृती असेल, म्हणजेच आकृती 1 येणार नाही, आकृती 2 पण येणार नाही, आकृती 3 मध्ये वर बाण आहे, म्हणून प्रश्न क्रमांक उत्तर आहे पर्याय डी। पर्याय डी हे बरोबर उत्तर आहे। तर ही थीम आपल्याला लक्षात आली पाहिजे। म्हणजे या ठिकाणी काय होतं, जर पहिला प्रकार पाहिला आपण तर या ठिकाणी 4ही भागात समान रचना होती, म्हणजे या आकृतीचे जे 4 भाग आहेत या 4ही भागामध्ये समान रचना होती। दुसऱ्या प्रश्न प्रकारामध्ये आरशातील प्रतिमा म्हणजे वरच्या दोन्हीमध्ये, आता हीच प्रतिमा वर आणि खाली पण असू शकते, आरशातील ज्या पद्धतीने आहे तशा पद्धतीने पाण्यातील। तर या ठिकाणी जो पुढचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक 3, तर तो जो प्रकार आहे तो म्हणजे 2 आकृत्यांची पाण्यातील प्रतिमा। प्रश्न क्रमांक 3, तर हे प्रश्न जोपर्यंत विद्यार्थ्यांना माहिती होत नाहीत
की कोणत्या प्रकारचे प्रश्न या घटकावर येऊ शकतात, किती किंवा किती प्रकार आहेत, तर त्यांना या आकृत्या सोडवणं सोपं जातं आणि क्विक असं ते सोडवू शकतात. तर या ठिकाणी पहा, पाण्यातील प्रतिमा म्हणजे या दोन भागामध्ये वर जो घटक दिसतो तोच खाली दिसतोय, म्हणजे आता या दोन भागामध्ये समान असला पाहिजे म्हणजे पाण्यातील प्रतिमा होईल. तर या ठिकाणी एकदम मध्यभागी या ठिकाणी एक छोटा चौरस आहे, तर चौरस आहे या ठिकाणी पण आहे, इथं वर्तुळाकार आहे, इथं चौरस आहे, इथं वर्तुळाकार आहे. तर हे वर्तुळाकारचे दोन प्रश्न म्हणजे दोन पर्याय आपण कॅन्सल करू शकतो लगेच. आता राहिला पर्याय बी आणि सी, सॉरी वर्तुळाकारचा पर्याय डी आणि बी कॅन्सल करू शकतो. राहिला पर्याय ए आणि सी. आता ए आणि सी मध्ये पहा, या ठिकाणी हे चौरस आकार, पुन्हा लहान बाण आणि मोठा बाण, म्हणजे या ठिकाणी पण हा चौरस आकार, लहान बाण आणि मोठा बाण. तर लहान आणि मोठा, या ठिकाणी लहान मोठा आहे, इथं मोठा लहान आहे, चौरसाच्या जवळ मोठा बाण आणि लहान बाण, म्हणजे पर्याय सी बरोबर आहे, सॉरी ए बरोबर आहे आणि हे सी चूक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे. तर हे जे प्रश्न प्रकार आहेत, हे प्रश्न प्रकार जोपर्यंत मुलांच्या नजरेसमोरून जात नाहीत तोपर्यंत त्यांच्या मेंदूमध्ये यासारखे विचार निर्माण होत नाहीत. म्हणजे जसं लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये आपण जो डेटा भरलेला असतो त्याचाच उपयोग करून आपण माहिती घेऊ शकतो, किंवा गुगलवर सर्च करताना जे उपलब्ध आहे तेच सर्च होतं, जे उपलब्धच नाही ते सर्च होतच नाही. त्याच पद्धतीने मुलाच्या मेंदूमध्ये सुद्धा तुम्ही या प्रकारच्या आकृत्यांचा समावेश केलात, या प्रकारच्या आकृत्या त्यांच्या मेंदूमध्ये भरल्या गेल्या तरच परीक्षेमध्ये तशा पद्धतीच्या आकृत्या शोधण्याचा त्यांच्या मेंदूला सराव झालेला असतो आणि मग मुलं अगदी सेकंदामध्ये सुद्धा प्रश्न सोडवतात. यानंतर पुढचा प्रश्न प्रकार आहे कर्णाच्या रेषेत आकृत्या समान असणे. कर्णाच्या म्हणजे कर्णावर पहा, आता या ठिकाणी पुढच्या याच्यामध्ये आकृतीमध्ये कर्ण म्हणजे तुम्हाला माहिती आहे सम्मुख शिरोबिंदू जोडणारा, ही रेषा आणि ही रेषा. तर या ठिकाणी हा भाग आणि हा भाग समान आहे. पहा, हे अर्धवर्तुळ अर्धवर्तुळ चौरस आणि बाण, अर्धवर्तुळ अर्धवर्तुळ चौरस आणि बाण. आता मग हा जर दोन भाग समान असतील तर आता हे दोन भाग समान असणं गरजेचं आहे आणि हे दोन भाग समान असण्यासाठी या ठिकाणी छोटे दोन चौरस आहेत पहा असे, त्यानंतर मग वर्तुळाकार अर्धवर्तुळाकार आणि मग पुन्हा बाण आहे. तर अशी आकृती जर पाहिली, दोन चौरस पाहिजेत आपल्याला, इथं दोन चौरस नाहीत, पर्याय कॅन्सल. इथं दोन चौरस आहेत, इथं एक अर्धवर्तुळ आहे आणि एक चौरस आहे म्हणजे हे पण कॅन्सल. इथं दोन चौरस आहेत. आता पुढे जर निरीक्षण केलात तुम्ही तर पहा, या ठिकाणी दोन चौरसानंतर एक अर्धवर्तुळ आहे, इथं अर्धवर्तुळ आहे, परंतु इथं चौरसच आहे म्हणजे हा पण पर्याय कॅन्सल. राहिला फक्त पर्याय बी आणि म्हणून पर्याय बी हे योग्य उत्तर आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न प्रकार आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे, तरच हा प्रश्न सेकंदामध्ये सोडवता येतो. म्हणजे पहा, चारी भाग समान आहेत का, आरशातील आकृती आहे का, पाण्यातील आकृती आहे का, कर्णावरील आकृती आहे का, आणि आता पुढचा भाग म्हणजे चारीही भाग वेगवेगळे. पहा, आता या ठिकाणी एक पानाचं चिन्ह दिलेलं आहे आणि ह्या पानामध्ये आता प्रत्येक हा भाग असेल, हा एक भाग, दोन भाग, तीन भाग आणि चार भाग. चार भाग लक्षात घ्या, 1 2 3 4, म्हणजे या आकृतीला अशी आडवी आणि उभी रेष ओढल्यावर हे चार भाग तयार होतात. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणचा वेगळा आहे, इथं वेगळा आहे, इथं वेगळा आहे, परंतु हे चारही मिळून एक वैशिष्ट्यपूर्ण आकृती तयार होते आणि म्हणूनच हा चारही भाग वेगळा असलेला प्रश्न प्रकार आहे. तर निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मध्ये योग्य उत्तर मिळेल. म्हणून योग्य पर्याय सी, पानाची आकृती पूर्ण होते. कधी कधी त्या ठिकाणी एखादा षटकोन आकृती असेल किंवा एखाद्या माणसांचा चेहरा असेल किंवा एखादा प्राण्याचा चेहरा असेल, तो सुद्धा पूर्ण होऊ शकतो. तर या भागावर हे 5 प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि या ठिकाणी सरावासाठी तुम्हाला याच मार्गदर्शिकेमध्ये एकूण 50 प्रश्न सरावासाठी दिलेले आहेत. मी पुन्हा सांगतोय, आपला
परफेक्ट असा सराव होण्यासाठी हे अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. सरावासाठी 50 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचबरोबर हे 50 प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीचे सराव करण्यासाठी उपयुक्त असे. त्यानंतर प्रश्न परीक्षेत विचारलेले प्रश्न म्हणजे यापूर्वी 10 वर्षामध्ये जे प्रश्न परीक्षेत आले होते तशी 50 प्रश्न या ठिकाणी सरावासाठी दिलेले आहेत. पहा, म्हणजे 50 प्रश्नाचा सराव अगदी सहज सोप्या पद्धतीने, कारण यापूर्वीचे प्रश्न परीक्षेमध्ये कशी आली होती त्याचा पण अभ्यास या ठिकाणी आपल्याला करता येतो. तर जर तुम्हाला ही मार्गदर्शिका हवी असेल तर आपण आजच मागणी करू शकतात. आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही राहत असाल तर तुम्हाला ही घरपोच मिळू शकते. त्यासाठी नंबर आहे व्हॉट्सअपचा 8856 046 142. तर या व्हॉट्सअप नंबरवर आपण संपर्क साधून मार्गदर्शिका 250 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच मिळेल. आणि जो प्रश्नसंच आहे नवीन अभ्यासक्रमानुसार तो 200 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच मिळेल. त्याचबरोबर जर आपण स्वतः दुकानदार असाल किंवा आपल्या ओळखीचं कोणतं दुकान असेल तर त्या दुकानदाराला सुद्धा तुम्ही हे मागणी करायला लावू शकतात. म्हणजे तुमच्या परिसरामध्ये हे प्रश्नसंच सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतील. त्याचबरोबर शाळा किंवा क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी एकत्र खरेदी केल्यास चांगल्या पद्धतीचा डिस्काउंट आपल्याला मिळू शकतो. तर भेटूया लवकरच. आपण या ठिकाणी तिसरा भाग आज पाहिलेला आहे आणि अगदी सेकंदामध्ये तुम्ही आकृती पूर्ण करा हे प्रश्न आता सोडवू शकतात. यानंतरच्या व्हिडिओमध्ये पुढील चौथा भाग जो आहे म्हणजे जो चौथा प्रश्न प्रकार आहे तो म्हणजे आकृती मालिका पूर्ण करा. आकृत्यांची मालिका पूर्ण करा हा चौथा प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येईल आणि तुमची तयारी अगदी सहज सोप्या पद्धतीने होईल. भेटूया लवकरच पुढील भागामध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.